श्रावण महिना म्हणजे श्री महादेवांची भक्ती करण्याचा पवित्र काळ. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. अनेक शिवभक्त या दिवशी उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात आणि मनोभावे भगवान शिवांची पूजा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण सोमवारचे व्रत का केले जाते? या व्रतामागची कथा काय आहे? तर आज आपण हीच कथा जाणून घेणार आहोत. ही कथा श्रद्धेने ऐका आणि शेवटी भगवान शिवांचे नामस्मरण नक्की करा. एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य. खूप वर्षांपूर्वी एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गरीब होता. घरामध्ये संपत्ती नव्हती, मोठी शेती नव्हती आणि उत्पन्नाचं कोणतंही निश्चित साधनही नव्हतं. पण त्या ब्राह्मणाची एक गोष्ट मात्र खूप मोठी होती, त्याची भगवान शिवावरची मोठी श्रद्धा. तो दररोज सकाळी उठून भगवान शिवांचे नामस्मरण करत असे. गावात एक छोटीसे शिवमंदिर होते. ब्राह्मण रोज त्या मंदिरात जात असे, शिवलिंगावर जल अर्पण करत असे आणि हात जोडून म्हणत असे, हे महादेव, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. माझ्याकडे सोनं नाही, धन नाही, पण माझी श्रद्धा, माझी भक्ती तुमच्या चरणी आहे, ती स्वीकारा. त्याची पत्नीही अत्यंत श्रद्धाळू होती. दोघेही गरिबीत जीवन जगत होते, पण देवावरील विश्वास त्यांनी कधीही सोडला नाही. श्रावण महिना चालू झाला. एके दिवशी श्रावण महिना सुरू असताना गावातील सर्व शिवभक्त सोमवारच्या व्रताची तयारी करू लागले. कोणी शिवमंदिरात जाऊ लागले, कोणी बेलपत्र वाहू लागले, तर कोणी भगवान शिवांचा अभिषेक करू लागले. ब्राह्मणाच्या पत्नीनेही पतीला सांगितले. ती म्हणाली, आपणही श्रावण सोमवारचे व्रत करूया. आपल्याकडे मोठी पूजा करण्यासाठी काही नसेल तरी आपण मनापासून महादेवांची पूजा करू. ब्राह्मण म्हणाला, आपण गरीब आहोत, पण महादेवांची श्रद्धा कमी नाही. चला, आपण हे व्रत मनापासून करूया. आणि त्या दिवसापासून दोघांनी श्रावण सोमवारचे व्रत सुरू केले. पहिला सोमवार पहाटेच ब्राह्मण उठला. स्नान करून तो नदीकाठी गेला. तेथून त्याने स्वच्छ पाणी आणले, घरी असलेले काही बेलपत्र घेतले आणि शिव मंदिरात पोहोचला. त्याचे शिवलिंगावर जल अर्पण केले, बेलपत्र वाहिले आणि डोळे बंद करून म्हणाला, ओम नमः शिवाय. त्याच्याकडे मोठा नैवेद्यही नव्हता, मोठी आरती नव्हती, पण त्याच्या मनात खऱ्या भक्तीचा प्रकाश होता. अशा प्रकारे पहिला सोमवार पूर्ण झाला. दुसऱ्या सोमवारीही त्याने उपवास केला. दिवसभर त्याच्या मनात भगवान शिवाचे नामस्मरण होते. संध्याकाळी तो मंदिरात गेला, तेव्हा मंदिरात एक अनोळखी वृद्ध व्यक्ती बसलेली त्याला दिसली. वृद्ध व्यक्ती म्हणाली, बाळा, तू दर सोमवारी इतक्या श्रद्धेने पूजा करतोस, पण तुला या व्रताचं फळ मिळेल अशी खात्री आहे का? ब्राह्मण शांतपणे म्हणाला, मला फळाची अपेक्षा नाहीये. माझं काम भक्ती करणं आहे. फळ देणं हे महादेवांचं काम आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे पाहून हसली आणि काहीही न बोलता मंदिरातून निघून गेली. ब्राह्मणाला मात्र आश्चर्य वाटले. तर तिसरा सोमवार आला. त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी अन्नाचा एकही दाणा नव्हता, एकही कण नव्हता. पत्नीनेही उपवास केला होता. घरात परिस्थिती अत्यंत कठीण होती. पण ब्राह्मण म्हणाला, आज महादेवांचा सोमवार आहे, आपण चिंता करू नको, देवावर विश्वास ठेव. दोघांनी मनोभावे पूजा केली. त्या रात्री ते उपाशी झोपले, पण त्यांच्या मनात एक विश्वास होता, महादेव आपल्या भक्तीला कधीच सोडणार नाहीत. महादेव शिवांची परीक्षा कशी आहे ते आपण भगवान शिवांची परीक्षा. अशीच काही सोमवाराची व्रते पूर्ण झाली. एके दिवशी भगवान शिवांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचा विचार केला, अशी ही पारंपरिक कथा सांगते. भगवान शिव एका साधूच्या रूपात त्या ब्राह्मणाच्या घरी आले. दारावर उभे राहून त्यांनी आवाज दिला, कोणी आहे का? मला थोडे अन्न मिळेल का? ब्राह्मणाची पत्नी बाहेर आली. घरात पाहिले तर अन्न फारच थोडे होते. ते अन्न त्याच्यासाठीही पुरेसे नव्हते, पण तिने क्षणभरही विचार केला नाही आणि घरात असलेले थोडेसे अन्न त्या साधूला दिले. ब्राह्मण म्हणाला, आपण स्वतः उपाशी राहू, पण आलेल्या अतिथीला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. साधूने ते अन्न स्वीकारले आणि त्यांचा आशीर्वाद दिला. अचानक घडली अद्भुत घटना. ऐका आता. साधू निघून गेल्यानंतर ब्राह्मण पुन्हा मंदिरात गेला. त्याने शिवलिंगासमोर बसून डोळे बंद केले. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तो म्हणाला, महादेव, माझी परीक्षा कितीही घ्या, पण माझी श्रद्धा कधीही कमी होणार नाही. तेवढ्यात मंदिरामध्ये एक अद्भुत शांतता पसरली. मंदिरातील दिवा तेजाने उजळला. ब्राह्मणाने डोळे उघडले.
त्याला आपल्या समोर भगवान शिवाचे दिव्य स्वरूप दिसले. जटा, मस्तकावर चंद्र, गळ्यात नाग, हातात त्रिशूल आणि चेहऱ्यावर अतिशय शांत हास्य. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. त्याने हात जोडले आणि भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक झाला. आता भगवान शिवांचा आशीर्वाद कसा भेटला? भगवान शिव म्हणाले, भक्तीमध्ये संपत्तीची गरज नसते. मन शुद्ध असेल आणि श्रद्धा खरी असेल तर साधी पूजा देखील मला प्रिय असते. ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, महादेव, मला धनसंपत्ती नको, माझी भक्ती कायम तुमच्या चरणी राहू द्या. भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. श्री महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या घरातील दुःख दूर होईल, तुझ्या जीवनात सुख समाधान येईल, पण माझी भक्ती आणि चांगले कर्म कधीही सोडू नकोस. घरात बदल झाला. त्या दिवसानंतर ब्राह्मणाच्या आयुष्यात हळूहळू चांगले दिवस येऊ लागले. त्याला काम मिळाले, उत्पन्नही वाढू लागले, घरातील अडचणी कमी होऊ लागल्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची श्री महादेवांवरील श्रद्धा पूर्वीपेक्षाही अधिक वाढली. त्याने श्रावण सोमवारचे व्रत पुढेही सुरू ठेवले आणि आपल्या गावातील लोकांनाही सांगितले, व्रत म्हणजे केवळ उपवास नाही, व्रत म्हणजे मन, विचार, कर्म यांना चांगल्या मार्गावर ठेवण्याचा संकल्प आहे. मंडळी, या पारंपरिक कथेतून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. भगवान शिवांना मोठमोठ्या वस्तूंची गरज नाही, त्यांना हवी असते ती मनापासून केलेली भक्ती. शिवलिंगावर जल अर्पण करताना मनातील अहंकारही सोडला पाहिजे. बेलपत्र वाहताना मनातील नकारात्मक विचारही दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उपवास करताना फक्त अन्नापासून दूर राहणे नाही, तर राग, द्वेष, खोटेपणा आणि वाईट विचारांपासूनही दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण खरी पूजा मंदिरात सुरू होऊन आपल्या आचरणात दिसली पाहिजे. आता सांगते व्रत कसं करावं. श्रावण सोमवारच्या दिवशी अनेक भक्त सकाळी स्नान करून भगवान शिवांची पूजा करतात. शिवलिंगांवर स्वच्छ जल अर्पण करतात. बेलपत्र, फुले, नैवेद्य अर्पण करतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. काही भक्त उपवास किंवा फलाहारही करतात. मात्र प्रत्येकाने आपल्या आरोग्याचा आणि क्षमतेचा विचार करूनच हा उपवास करावा. भक्ती करण्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देणे नाही. महादेवांना तुमची भक्ती प्रिय आहे, उपवास नाही. म्हणून या श्रावण सोमवारी भगवान शिवांकडे केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्याची मागणी करू नका. त्यांना अशी प्रार्थना करा, हे महादेव, माझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी मला धैर्य द्या. माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका. माझ्याकडून चांगली कर्मे होऊ द्या. कारण आयुष्यात पैसा, संपत्ती, सुख कधी कमी जास्त होऊ शकतं, पण देवावरील विश्वास मनाला संकटामध्ये उभं राहण्याची शक्ती देतो. म्हणूनच श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी मनापासून भगवान शिवाचे नामस्मरण करा. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही व्रतकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तांपर्यंत शेअर करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. थँक्यू.